झालाय आणि त्याच्यानंतर आता तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओम साई तलोजे कॅप्टन वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या आणि जय खांडेश्वर गोरपे संघाला आम्ही विनंती करतो की आपली सलामीची जोडी क्षणाचाही विलंब न करता आपण लगेचच मैदानात पाठवायची आहे. माफ करा, टॉस जिंकलाय जय खांडेश्वर गोरपे संघाने निर्णय घेतलाय. बामण डोंगरी संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगही घेतो, तसा गोरपे संघाने देखील टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय. त्यांच्या गोलंदाजांवरती त्यांना भरपूर विश्वास आहे, त्याच्यामुळे कदाचित त्यांनीही बॅटिंग करण्याची पसंती दिली. तर यावर प्रीतम सामन्याचा सामनावीर ज्याने दमदार फलंदाजी केली तो प्रीतम ठरलाय या सामन्याचा सामनावीर. पाटलाचा पोरगा ठरलाय या मॅच मध्ये हिरो आणि सलग 3 षटकार त्याने देखील लगावलेत. आणि आमचे शास्त्री गोपाल शास्त्री यांच्या वतीने देखील एक सरप्राईज गिफ्ट त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. थंड पाण्याची बॉटल, हाय क्वालिटी प्रोडक्ट्स V+. खरं तर ही बॉटल त्यांच्यासाठी तर ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्माननीय नरेश फराड साहेब देवीचा पाडा की यावं आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 150 लस्सीची व्यवस्था, म्हणजे जे 6 सुपर 6ला संघ पाहायला मिळतील त्या सर्व 12च्या 12 खेळाडूंना एकूण 72 खेळाडूंना त्या लस्सी देण्यात येतील. तर प्रीतमसाठी गोल्ड मेडल आमचे काशीनाथ शेठ ढोपरी साहेब यांच्या वतीने DSC ब्रँडेड शूज आणि त्याच्यानंतर शास्त्री बुवा यांच्या वतीने ही बॉटल. अभिनंदन, वेल प्लेड, दमदार फलंदाजी केली आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर प्रीतम शिव युवा सिद्धी करवले क्रिकेट संघाचा. बघा, ज्यांच्या नावातच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं शिव दडलंय आणि तोच उत्साह घेऊन आणि 30 धाडसी घेऊन तोच पराक्रम या पट्ट्यानं केलाय. काय सांगशील, संघ थोडासा अडचणीने होता, मला तर वाटतंय 2 ओव्हरमध्ये फक्त 25 धावा होत्या. टीमचा माझ्यावर विश्वास होता आणि माझा पण माझ्यावर विश्वास होता का मी मारेल आणि मी मारलं. कसं पाहता या स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला वाटतं की एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जावं, आज इथपर्यंत पोहोचलात. काय सांगशील या स्पर्धेबद्दल आणि आपल्या संघाबद्दल? संघाने तर खूप चांगलं केलं आणि उसाटणे संघाचा धन्यवाद, त्याने आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. काय वैशिष्ट्य वाटलं या स्पर्धेत? 12व्या खेळाडूला बाईक, त्याच्यानंतर ABCDEF 3 ग्रुपसाठी एक बाईक इथे देण्यात आली. ऑलरेडी समालोचक पंच सर्वांना बाईक देण्यात आली आहे, कुठे कसर नाहीये. मग 3 धावासाठी 500 रुपये टी-शर्ट, कसं वाटतंय? खूप चांगली स्पर्धा आहे, आम्ही पुढच्या वर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळण्याचा प्रयत्न करू. फोन करायला लागेल नक्की. तुम्हाला फोन करेल, तुम्ही फोन मी करू. क्या बात आहे. तर अभिनंदन, प्रीतम ठरलाय हरिभक्त परायण वारकरी संप्रदायाचा हा खेळाडू. आपण पाहू शकाल मालकरी, जसा घनश्याम पाटील आपण वाल क्रिकेट संघाचा पाहतो ना, तसा हा आपण प्रीतमला या ठिकाणी पाहिलात. अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच लगेचच ऑन करूया आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे कुणालजी दाते सर जोडले जातील. तत्पूर्वी काही सन्मान मला वाटतं असतील ते सन्मान आपण या ठिकाणी करून घेऊया. एका इनिंग नंतर आपण मान्यवरांचा सन्मानाकडे जाऊया, तोपर्यंत ऐकूया कुणालजी दाते सर IPL कॉमेंटेटर यांचा आवाज. हॅलो, धन्यवाद दिनेश पाटील बंधू आणि धन्यवाद प्रवीणजी गायकर. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच परत एक वेळेला या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. शिवभक्त स्वर्गीय पहिलवान रामचंद्र मडवी चषक 2026 तुम्ही अनुभवताय. शिवसेना उपतालुका प्रमुख अंबरनाथ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. अंतिम दिवस आहे आणि आज एका पाठोपाठ जे संघ जिंकतात ते बक्षीस पात्र फेरीमध्ये तर दाखल होत आहेतच आणि गावामध्ये एक ट्रॉफी जाईल याचा एक वेगळाच आनंद आहे. पहिला बॉल ऑन ड्राईव्ह इथे केलाय, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑनला थोडासा फंबल झाला आणि त्याचा फायदा इथे घेतला जाईल. 2 धावा इथे मिळताना दिसतील. 2 धावांच्या मदतीने जय खांडेश्वर गोरपे आणि त्यांच्या विरुद्ध ओम साई तळोजे मजकूर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे गोरपे टीमने. फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न केलाय, गॅप मध्ये चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार बॉल, सीमा पार येतोय, कडकडीत चौकार. सिद्धी करवलेचे 2 संघ सुपर 12 मध्ये दाखल झाले. एक संघ आता नुकताच जिंकलेला आहे आणि आणखीन एक सामना आता शिल्लक आहे. त्याच्यामध्ये देखील जो संघ आहे सरवली त्यांच्या विरुद्ध त्यांना खेळायचं आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवलीच्या विरुद्ध
श्री गणेश गावदेवी CSK सिद्धी करवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहा गावामध्ये दोन संघ असले तरी देखील दोन्ही संघांची ताकद मात्र आणि तो जलवा इथे क्रिकेटमध्ये दिसतो या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल, हा बॉल थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, शफल झाला बॅटर, सरळ बॉल गेला विकेट किपरच्या हातात, डॉट पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी भूषण पाटील गोलंदाजी करत असताना. ओम साई तळोजे मजकूर या संघाकडून, जय खांडेश्वर गोरपे या संघाने टॉस जिंकला. पहिल्या दोन मॅच कडे पाहता चांगला निर्णय मी म्हणेन. जरी प्रवीण मगाशी सांगत होते की धाडसी निर्णय, परंतु 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जर तुम्ही 60+ धावा केल्या तर हा निर्णय योग्य आहे. तेच करायचंय. बॉल आलाय त्याच्यामुळे सामना थांबेल. डेड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून येईल. चौकार आला त्याच्यानंतर डॉट बॉल. टीमची धावसंख्या 6 आणि हेच करायचंय गोरपे या टीमला. देवा आणि त्याच्याबरोबर सागर पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये. देवा शिसवे आणि त्याच्याबरोबरीने सागर पाटील सध्या स्ट्रायकिंग एंडला देवा खेळताना दिसतोय. देवा एक चांगला फलंदाज आहे, मातब्बर खेळाडू आहे. धावा पाहिजे टीमला आणि ते करायचे आहेत. पुढे टाकलेला बॉल खोदून काढलाय आणि इथे सरळ जाईल बॉल. त्या काळ्या पडद्यावर मनगडात आहे जोर, मारलाय कडक 4. केलाय, खोदून काढलाय अक्षरशः हा बॉल बरोबर साईड स्क्रीनच्या दिशेने. JCB या प्रसिद्ध कंपनीने जर उद्याला ब्रँड अँबॅसेडर केलं तर तुम्हाला कोणाला आश्चर्याचा धक्का बसायला नको, कारण असे खोदून मारलेले फटके हा देवाच मारू शकतो. देवाच्या बॅटमधून 4, चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवर 10. मॅजिकल आकडा गाठलाय. परत एक वेळा खोदून काढलाय बॉल ऑन साईडला, मनगडाच्या सायने वळवलाय बॉल. डीप मध्ये फिल्डर येतात भरपूर वेगाने. हेमंत, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो इथे पाहायला मिळाला. तोपर्यंत 1 धाव देवाच्या खात्यामध्ये. नेल्सन आकडा सध्या खात्यामध्ये टीम जय खांडेश्वर गोरपेच्या. टार्गेट सेट करायचंय, टार्गेट सेट करायचंय, तोच प्रयत्न आहे. मी मगाशीच बोललोय की 60+ जर तुम्ही केल्या तर तुमचा निर्णय योग्य आहे. आणि त्यातल्या त्यात आता संध्याकाळ होत चालली आहे, 5 वाजून गेलेले आहेत. हळूहळू सूर्य अस्ताला जाईल 6:15 6:30च्या दरम्यान. त्याच्यामुळे एक चांगला निर्णय, पहिले बॅटिंग करून घेऊया, सूर्यप्रकाशात खेळूया, हा निर्णय कॅप्टनने घेतलेला असावा. पहिले 2 सामने आपण पाहिले धावा चेस झालेल्या नाहीयेत, त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला असावा. परंतु जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळत राहा. टीमची धावसंख्या 11 धावा, फलंदाज बाद झालेला नाहीये. गोरपे संघाचा चांगली सुरुवात, ठोस सुरुवात इथे पाहायला मिळाली आहे सध्या तरी या मॅच मध्ये ओम साई तळोजे मजकूरच्या विरुद्ध. पुढचा बॉल राऊंड द विकेट, स्लॉक स्वीप. डीप मध्ये फिल्डर आहे, एक टप्पा घेत बॉल थांबवलाय. 1 धाव इथे मिळताना दिसेल. थ्रो विकेट कीपर एंडला, बॅकअप मिळतंय. तोपर्यंत टीमची धावसंख्या 12. फलंदाज सागरचं खातं उघडलंय आणि आता षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम जय खांडेश्वर गोरपे या टीमची धावसंख्या 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तळोजे मजकूरच्या विरुद्ध खेळत असताना. तर सन्माननीय रवींद्र शेठ घरे साहेब यांना आपण पाहतो मित्रांनो की MIDC कंपनीमध्ये जेवढे मत्स्य कंपन्या आपण पाहतो त्या ठिकाणी त्यांचे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट देखील सातत्याने आपण पाहिलं. तर रवींद्र शेठ आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. एक गाव एक संघ, एक वेगळा फॉर्मॅट असतो आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेला तुम्ही गावाची प्रतिष्ठा पणाला लावून मैदानामध्ये खेळता त्यावेळेला तुमची जिद्द, ती चिकाटी, ती मेहनत या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. म्हणून तर या फॉर्मॅटमध्ये खेळण्याची एक वेगळी मजा आहे. लीग मॅचेस वेगळ्या असतात, गावाचं क्रिकेट वेगळं असतं आणि खऱ्या अर्थाने एक हक्काचं व्यासपीठ गेले 5 वर्ष दिलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवभक्त स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. अप्रतिम असं आयोजन. योगेशी मडवी, हितेंद्र मडवी आणि त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, त्यांच्या गावची टीम यांच्या माध्यमातून. अपील होते, रनआउटची संधी आहे, डिरेक्ट हिट लागलेला नाहीये आणि इथे मात्र एक डॉट बॉल आलाय. सुरुवात या ओव्हरची चांगली केली आहे गोलंदाज मयूर राजेने. तळोजे मजकूर म्हटल्यानंतर अनेक आडनाव तुम्हाला पाहायला मिळतील. राजे, संगम राजे चर्चेतलं नाव आहे. किरवलीच्या टुर्नामेंटमध्ये षटकार त्याने मारून एक वेगळीच किमया साधली आहे. 1 बॉल 7 धावा करायच्या, एक वाईड आला आणि त्याच्यानंतर त्याने तो षटकार मारला होता. चर्चेमधले नाव आहेत कारण इंस्टाग्रामचा जमाना आहे, प्रत्येक खेळाडू व्हायरल असतात जेव्हा असे कारनामे होतात.
खोलवर टप्प्याचा बॉल होता, परत एक वेळा खोदून काढला ऑन साईडला, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. संगम राजे ज्याच्या नावाची मी चर्चा करत होतो त्याने बॉलला थांबवले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 13. सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये चांगली झाली, या ओव्हरमध्ये मात्र शांत ठेवलंय गोलंदाज मयूर राजेने. चांगली कामगिरी करत असताना या ओव्हरमध्ये, परंतु समोर आता देवा येईल. देवा एक मातब्बर खेळाडू आहे, देवा धिप्पाड खेळाडू आहे, देवा मोठमोठे फटके मारण्यासाठी चालला जातो आणि देवाकडे ती क्षमता आहे. आता ते करून दाखवावं लागेल. 4 ओव्हरची मॅच आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सुपर 12 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना जिंकला JDM जयदुर्गा माता बेलवलीने, दुसरा सामना जिंकला सिद्धी करवले शिव युवा या संघाने, तिसरा सामना आपल्या समोर रंगतोय. त्याच्यानंतर सरवली आणि सिद्धी करवले असा सामना पाहायला मिळेल. 5व्या सामन्यामध्ये सरवली आणि चिरनेर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर 6वी लढत पाली आणि त्यांच्या विरुद्ध राजनोली अशी लढत पाहायला मिळणार आहे. चांगला फटका ड्राईव्ह केलाय, कवचला निघतोय बॉल, डीप मध्ये फिल्डिंग अतिशय दर्जेदार इकडे पाहायला मिळते. आकाशच्या माध्यमातून एकच धाव इथे ऍड होईल. टीमच्या टोटल मध्ये धावा झालेल्या 14. त्रौजे मजकूर देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाही हा संघ. हा देखील संघ नेहमीच चांगली कामगिरी करतोय. अनेक युवा सितारे या टीम मध्ये पाहायला मिळतात. लहान लहान मुलं देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. 12व्या प्लेअरला देखील या स्पर्धेमध्ये एक बाईक दिली जाणार आहे, त्याच्यामुळे ते देखील उत्साही आहेत. हा बॉल मागे चाललाय, फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. 3 फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू आहे, 4 धावा मिळतील. बॉल जिंकला ही रेस आणि हा येतो लेग बायचा चौकार. बॅटची मागणी मला वाटते मैदानामध्ये होतीये आणि त्याची पूर्तता 12th मॅन तुमचा करताना दिसेल. 4 धावा येतील लेग बायच्या स्वरूपात, एक्स्ट्रा स्वरूपात. टीमची धावसंख्या 18. तर सर पुन्हा एकदा आपण माहिती देऊया की रायगड विरुद्ध ठाणे अशी शो मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सानिया DJ साऊंड सर्व्हिस नितीन रायगड आणि एकीकडे प्राप्ती लाईव्ह जितू ठाणे अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हर, फक्त 3च गोलंदाज आणि दोन्ही कॅप्टनला पहिली बॉलिंग टाकायची आणि दोघांना सलामी मिळायचे. चला त्या मॅचची प्रतीक्षा सगळेजण करतायत, कारण नितीनने देखील कंबर कसली आहे तो सांगतोय मी देखील सोडणार नाहीये तो सामना. मजा येईल त्या मॅचमध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18. जितू देखील तयार आहे पुढच्या मॅचसाठी. खोलवा टप्प्याचा बॉल होता, बॉटमहँडचा खूप चांगला वापर, डीप मध्ये फिल्डर सज्ज आहे संगम राजे, चूक होणार नाही. एक चांगला खेळाडू आहे. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या आहेत 19 धावा स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना दुसरं. आता कुठेतरी अटॅक करावा लागेल. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 2 ओव्हरमध्ये 25 होत्या आणि त्यानंतर सिद्धी करवले शिव युवा या संघाने कमाल केली, खतरनाक बॅटिंग केली आणि मग धावा उंचावल्या त्या टीमच्या. आणि तेच करायचं या मॅचमध्ये कुठेतरी. जय खांडेश्वर गोरपे या संघाला टॉस जिंकला, बॅटिंग घेतली, धावा झाल्यात 19 विदाउट लॉस. ही जोडी आता जमली आहे. परत एक वेळा खेळ थोडासा थांबलाय. एकमेकांची चर्चा इथे सुरू आहे प्रत्येक खेळाडूंची. मागे छत्री सारखं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अम्ब्रेला बनवलाय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड, गली, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. परत एक वेळा बोलत तयार. पायातला बॉल अपील होती, परंतु कदाचित पिचिंग आणि तो इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर असावा, त्याचमुळे पंचांनी इथे लेग बायचा इशारा केला आणि तसं सांगितलं देखील पंचांनी. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू असताना टीमची धावसंख्या 20 धावा, 2 षटकांचा खेळ समाप्त. नेक्स्ट मॅच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवली आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश गावदेवी CSK सिद्धी करवले. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी उपस्थित राहायचंय. हा पहिला आणि अंतिम कॉल आहे. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळत राहा, कारण बरोबर 3:22 आज पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय, त्याच्यामुळे फास्ट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये होतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 20 धावा. 4 ओव्हरची ही मॅच आहे. 4 षटकांचे सामने. सुपर 12 11 मॅचेस आणि त्याच्यामध्ये एक सामना ठाणे विरुद्ध रायगड. दोन्ही संघ तयार आहेत.
पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला डीजे नितीन, दुसऱ्या बाजूला प्राप्ती लाईव्हचा जीतू इन ऍक्शन असणार आहेत. तोही सामना पाहायला विसरू नका. चला तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 20 धावा. मॅच ऑन. 12व्या खेळाडूला देखील या स्पर्धेमध्ये एक बाईक आहे, त्याच्यामुळे प्रत्येक 12व्या खेळाडूची नोंद इथे होते. नंतर ड्रॉ होईल आणि शेवटी बक्षीस वितरणामध्ये ती बाईक दिली जाईल त्या 12व्या खेळाडूला. 12वा खेळाडू जर इथे उपस्थित नसला तर 8 दिवसामध्ये कधीही तुम्ही अनिलजी ढोबरे यांच्याशी संपर्क साधू शकता आणि ती बाईक आपली घेऊन जायची आहे. आणि त्याचमुळे ही स्पर्धा चर्चेमध्ये आलेली आहे, कारण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत मला वाटते 2023ला या स्पर्धेमध्ये प्रवीण टेंबेला बाईक देण्यात आली होती, जे समालोचक मित्र आहेत आमचे. पंचांना बाईक देण्यात आलेली आहे. 12th मॅनला आता यावर्षी आपण बाईक देणार आहोत. 5 वर्ष आणि ती परंपरा अविरत या स्पर्धेमध्ये राहिली आहे. प्रेक्षकांसाठी देखील आपण बाईक दिलेली आहे आणि झेल घेणारे ते प्रेक्षक होते. आयवा कॅच म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेणारे प्रेक्षक, त्यांच्यासाठी देखील आपण बाईक ठेवली होती. बोल तयार. फुल टॉस टर्न केलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय खणखणीत चौकार. सध्या फलंदाजीमध्ये देवा हा खेळाडू या टीमचा, परंतु षटकार देखील मारावे लागणार आहेत. चौकारने धावा होणार नाहीये. धावा झाल्या 24 धावा. 10च्या सरासरीने बॅटिंग सध्या सुरू आहे. हेमंत दुसरा बॉल फुल टॉस, यावेळेला मिस टाइम. डीप मध्ये फिल्डर येतोय, प्रयत्न सुरू आहे. मयूर राजे कोणती चूक नाहीये. ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल टिपलाय. फलंदाज बाद. माध्यमातून ही स्पर्धा संयोजक म्हणून मुकुंद मडवी, दिलीप मडवी, रोशन सुरेश मडवी, अनिलजी ढोपरी, जे नेहमीच मेहनत घेत असतात या स्पर्धेसाठी. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, गावदेवी माता क्रिकेट संघ उसाटणे आणि खऱ्या अर्थाने या सगळ्यांची मेहनत आहे, म्हणूनच ही स्पर्धा आहे. ते नाव चर्चेमध्ये ठेवलंय, प्रतिष्ठानचं नाव चर्चेमध्ये ठेवलंय. सगळ्यात मोठी स्पर्धा. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, टायमिंग फसत आहे. डीप मध्ये एक फिल्डर येतोय, प्रयत्न सुरू आहे. मयूर राजेने बॉलला थांबवले. एक सिंगल येते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 25 धावा 25. या ओव्हरमध्ये एक चौकार आला, या ओव्हरमध्ये एक सिंगल आली, या ओव्हरमध्ये एक विकेट आली आहे. देवा हा फलंदाज पास झालाय. नवीन फलंदाज आलाय विकास. धावांचा विकास करावा लागेल विकासला, कारण मदतीला आहे सागर पाटील. सागर पाटील अजूनही शांत आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये त्याच्याकडून फक्त 2 धावा आल्या होत्या आणि 5 बॉलमध्ये फक्त 3 धावांवर तो खेळताना दिसतोय. परंतु आता वेळ अशी आहे की आक्रमण तुम्हाला करावं लागेल. ट्रान्झिशन होतंय हळूहळू. सूर्यप्रकाशानंतर आपण कुठेतरी संध्याकाळमध्ये चाललोय. हा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे, जास्त बाहेर. पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 26. मॅच ऑन. हळूहळू या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये तुम्हाला एक एक संघ परतीचा प्रवास करताना दिसेल. एक एक संघ त्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल. कारण शेवटी प्रतिष्ठा असते ती ट्रॉफी, ज्यावेळेला तुम्ही गावात घेऊन जाता, मिरवता, त्यानंतर तो एकच जल्लोष, तो उत्साह पाहायला मिळतो. आणि ग्रामीण क्रिकेट त्याच्यासाठी तर ओळखलं जातं. परत एक वेळा बोलत तयार. चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे, त्याला हुलकावणी दिली, तो थांबला. थांबल्यानंतर बॉल सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. हे क्रिकेट म्हणजे जीवन. आणि या इथे जर तुम्ही थांबला, हुकला, तो संपला. चौकार. बरोबर बॉल टप्पा घेत, हुलकावणी देत सीमारेषा पलीकडे चाललाय. आणि या 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आकार घेत असताना 30. मागे खेळण्याचा प्रयत्न होता, सरळ बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. स्टंप वरून जातो, विकेट कीपरच्या हातात. डॉट
इम्प्रुव्हायझिंग फटके मारण्याचा प्रयत्न फसतोय, त्याच्यामुळे जो दबाव आहे तो सागर पाटीलवर सातत्याने बनतोय. या मॅच मध्ये टीमची धावसंख्या अजूनही स्थिर आहे, धावा झालेल्या 30, 10च्या सरासरीने धावा येत आहेत या सामन्यामध्ये. असं वाटत होतं 60+ धावा कराव्या लागतील, परंतु ते कठीण होत चाललंय. हा बॉल सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये, पंचांचा इशारा डॉट, परंतु आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय वाईट बॉल साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग टीमने एक रिव्ह्यू होता तो गमावलेला आहे, आता त्यांच्याकडे रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय योग्य आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा झालेले 30, 10ची सरासरी. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका, तळोजे मजकूर. फास्ट क्रिकेट खेळत राहा, 12 टीम आहेत, आपल्याला 11 सामने कव्हर करायचे आहेत. लगेच निर्णय घेत चला. याच्यानंतरचा होणारा सामना, टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन, एकच कॉल दिला जातो या स्पर्धेमध्ये, लक्षात घ्या. टीम सरवली आणि सिद्धी करवले. चेक. तर याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालंय आदरणीय संतोषजी ठाकरे यांचं. त्यांचं करूया त्या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. टार्गेट इथे सेट करायचे, 30 धावा झालेल्या आहेत. लास्ट ओव्हर 40-45च्या वर आता जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. 20 आल्या तर 50 होतील आणि तो प्रयत्न नक्कीच चांगला राहील या मॅच मध्ये, कारण टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय जयखांडेश्वर गोरपे या संघाने. ओम साई तळोजे मजकूरच्या विरुद्ध खेळत असताना मॅच ऑन. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी जय पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होईल. त्याच्या समोर फलंदाज सज्ज आहे विकास पाटील. 2 पाटलांची लढाई आहे. विकास पाटील सरस ठरेल का हे पाहायचं आहे. जय पाटीलच्या विरोधामध्ये फिल्डिंग मध्ये परिवर्तन होत आहे. ऑन साइडला लॉंग ऑन मिड विकेट सेट केलाय, स्क्वेअर लेग सेट केलाय, एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सेट केलाय पंचांच्या बरोबर उजव्या बाजूला. तेच पाहतायत. पहिला बॉल ऑन साइडला टर्न करत असताना शॉर्ट बॉलचा वापर केलाय. 1 धाव इथे मिळेल. स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय, एकच धाव. एकेरी दुहेरी धावांनी काहीच फरक पडणार नाहीये. टीम तळोजे मजकूरचा विचार केला तर त्यांना हेच पाहिजे की धावा कशा कमी होतील, टार्गेट कसं छोटं राहील. कारण पहिले 2 सामने चेस झालेले नाहीयेत धावा. पहिल्यांदा बॅटिंग करणारा संघ जिंकलाय, त्याचमुळे गोरपे संघाने इथे टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय आतापर्यंत योग्य वाटत नाहीये. त्याचं कारण आहे फक्त 10ची सरासरी. या ओव्हरची सुरुवात 1 धावेने आली आहे. फलंदाज सागर पाटील सेट झालाय. आक्रमण करणं गरजेचं आहे. भरपूर बॉल तो खेळलाय आणि आता ती परिस्थिती आहे. भैरवीचं षटक म्हणजे शेवटचं षटक, अंतिम षटक सुरू आहे. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसरा बॉल बीट करून विकेट किपरच्या हातात. शॉर्ट बॉलचा वापर, परफ्यूम डिलिव्हरी खांद्या बाजूने, सरळ बॉल विकेट किपरकडे. डॉट, लगातार डॉट बॉल. त्याच्यामुळे तो दबाव सातत्याने तळोजे मजकूर या टीमने बनवलाय. फलंदाजी करणारा संघ जयखांडेश्वर गोरपेवर. तिसरा सामना आजच्या दिवसातला तुम्ही पाहताय. 3:22 या स्पर्धेला आज फायनल डेला सुरुवात झाली. याच्यामुळे शिस्त आणि या स्पर्धेचं नियोजन याचा अंदाज तुम्ही लावू शकता. त्याचमुळे ही स्पर्धा सातत्याने चर्चेमध्ये राहिली आहे. 5वं पर्व तुम्ही अनुभवताय या स्पर्धेचं. अप्रतिम दर्जेदार असं आयोजन. शिवभक्त स्वर्गीय पहिलवान रामचंद्र मडवी चषक 2026 ची ही लढाई तुम्ही अनुभवताय. शॉर्ट बॉल परत एक वेळा बीट केलाय फलंदाजाला. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. काय करू हेच समजत नाहीये सागर पाटीलला आणि सातत्याने त्याच्या फुटवरची टेस्ट घेतली जाते गोलंदाजांकडून. दबाव बनवलाय याही ओव्हरमध्ये गोलंदाज जय पाटीलने. सागर पूर्णपणे बॅकफुटला, संघ पूर्णपणे बॅकफुटला, परंतु इथून उभारी घ्यायची आहे. 3 बॉल आहेत. 3 बॉलमध्ये दाखवून द्या या विरोधी टीमला की आम्ही देखील काही कमी नाही आहोत. आम्ही देखील टॉस जिंकून बॅटिंग का निवडली हे दाखवायचं आता सागरला. आणि सागरला आता हे 3 बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारावे लागतील. सफल झाला. सागरने दाखवलाय तडाखा. बॉल लागलाय मधोमध. बॉल सीमा पार. स्क्वेअर लेगला येतोय षटकार. शिल्लक आहे. 2 मध्ये 12 आल्या तर मात्र चांगलं टार्गेट 50 तुम्ही इथे अचीव करू शकता आणि तोच प्रयत्न करायचा आहे सागरला. पहिले शांत होता, आता वादळी खेळी तो करू शकतो आणि सुनामी येण्याच्या अगोदर ती शांतता दिसते नेहमीच. आता कुठेतरी आक्रमण करावं लागणार आहे सागरला. एक आलाय, अजून मारावे लागतील.
सोडून दिलाय बॉल. यावेळेला पंच सांगतायत वाईड आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 38 2 बॉलचा खेळ शेष आहे. आणि कधी कधी असं म्हणतात 4 ओव्हरच्या मॅचमध्ये जर तुम्ही 10च्या वरची सरासरी राखली, 45च्या आसपास धावा केल्या, ट्रान्झिशन आता सुरू झालंय. कारण आता कुठेतरी सूर्यप्रकाशातून आपण संध्याकाळी सामना पाहणार आहोत दुसऱ्या इनिंगमध्ये. त्याच्यामुळे कधीही काही घडू शकतं. त्याचं कारण आहे हवा विरळ होत चालली आहे. बोल तयार. परत एक वेळा पिकअप शॉट उचललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल. पंचांचा इशारा. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. वाहते कृष्णामाई असं कुठेतरी वाटत होतं, परंतु आता ती कृष्णामाई संत वाहताना दिसत नाहीये. कारण मैदानामध्ये सागर पाटील आलाय. त्याने दाखवलंय सबसे कातिल सागर पाटील. सुरुवात तर थोडीशी अडखळत होती, परंतु नंतर त्याने 2 षटकार मारलेत आणि आता टीमला पोहोचवलं त्याने 44 वर. इथे षटकार आला तर 50 धावा होतील आणि एक मॅजिकल आकडा गाठताना दिसेल गोरपे संघ. तेच करायचंय. लास्ट बॉल. चांगला फटका. तिसरा येईल का? हो, आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा षटकार सागरने ठोकलाय. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता कुठेतरी टाळ्या येत आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्या डावामध्ये तळोजे मजकूर या टीमला धावा करायचे आहेत 51. हे जे 3 षटकार मारलेत, हा सामना नक्कीच गोरपे संघाच्या बाजूने झुकू शकतो. परंतु आता वेळ आहे टॉसची. करूया टॉस पुढच्या मॅचचा. आणि टॉससाठी तिथे ओंकार शेट्टे जोडले जात आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील परिवर्तन होईल आणि आपण ऐकूया प्रवीण गायकर रॉकस्टार यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्समधून. धावा करायचे 51. फिनिश खूप खतरनाक झाला या मॅचचं. त्यामुळे आता मजा येईल दुसऱ्या डावाला. आणि व्यासपीठावरती रवींद्र घरत यांच्या शुभहस्त आपण कॉइन स्पिन करत आहोत. तर या रवींद्र घरत यांच्या शुभहस्त सुपर 6 मध्ये जाण्यासाठी अजून एक थर्रार सुपर 12चा आपल्या भेटीसाठी येतोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवली त्यांच्या विरुद्ध CSK सिद्धी करवलं. टेल या हेड असं कॉल करायचं आहे. कॉल करतील कॅप्टन. 4 ओव्हरची मॅच आहे. CSK कॉल करतील की सरवली? CSK. टेलचं कॉल अँड हेड इट इज. म्हणजे टॉस जिंकलाय टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवलीनं. नाणेफेकी जिंकली आहे. JP निर्णय काय? फील्ड फास्ट. क्या वाटतं? मागच्या 6 दिवस रात्री खूप जवळून ही स्पर्धा, हार पराभव सगळं काही पाहायला मिळालंय. क्लोज मॅचेस रंगलेत. 100 बनलेत. 40 डिफेंड देखील झालेत. आता काय माइंडसेट आहे की 4 ओव्हरमध्ये करवलेला कुठपर्यंत थांबवलं जावं? ते आता आम्ही त्यांना कमीत कमीत स्कोअरमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. कारण की आम्हाला पण ते सेकंड इनिंगमध्ये इझी गेले पाहिजे डिफेंड चेस करण्यासाठी. तर आम्ही त्यांना कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. इम्पॉर्टंट मॅच आहे. सुपर 12 जिंकला तर सुपर 6 या स्पर्धेतून एक ट्रॉफी गावामध्ये घेऊन जल्लोष साजरा करू शकता. किती महत्त्वाची आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानची सुपर 12ची मॅच. हां, ही मॅच खूप महत्त्वाची आहे. आज सुपर 6मध्ये गेलं तर बक्षीस पात्र फेरीमध्ये आम्ही दाखल होऊ. सो विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. या थोडी चर्चा करूया. CSK सिद्धी करवलेच्या कॅप्टनसोबत. टॉस गमावलाय. वाटायला आली आहे फलंदाजी. 4 षटकांचा हा सामना आहे. काय वाटतं कुठपर्यंत धावा बनवल्या जाव्या? 60-65 धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण आमची गोलंदाजी खूप छान आहे. या विभागातील नंबर 1 टुर्नामेंट मलंगडचा विश्वचषक आपल्या समोर रंगतोय. कोणत्या दृष्टिकोनानं आता या मॅचकडे आणि आयोजनाकडे पाहतोयस? आयोजन तर खूप छान आहे आणि आम्हाला इथे वाईल्ड कार्ड एंट्री भेटलेली आहे पेंदरच्या जागेवर. आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. चला विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही कॅप्टनला. काही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आदरणीय सरवलीचे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शेठ चौधरी यांचं शुभागमन झालंय. त्यांच्या सोबतीने असलेल्या त्यांच्या तमाम मित्र परिवाराचं या व्यासपीठावरती करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जे पुरस्कार देत मागच्या अनेक वर्ष ज्यांनी सरवलीच्या क्रिकेटला खूप मोठं योगदान दिलंय. नाऊ बॅक टू क्रिकेट. काही सन्मान जरूर आहेत, आपण थोडा ब्रेकमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊयात चला वेळ आहे आपल्याकडे. नरेंद्र फराड यांना आपण सन्मानित करूयात. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. योगेशदा मडवी यांच्या शुभ हस्ते नरेंद्र फराड यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना आपण सन्मानित करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि यानंतर आपण आमंत्रित करूयात आदरणीय रवींद्र घरत यांना. त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतोय. नरेंद्र फराड साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय.
स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आणि संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्रात कुस्ती क्षेत्रातील एक मोठं नाव, ज्यांच्या नावावरती महाराष्ट्रासाठी ब्रॉन्झ देखील आहे, असे आपले लाडके योगेशदा मडवी. आणि आज सगळ्या सुपर सिक्स मध्ये क्वालिफाय होणाऱ्या प्लेयर्सला स्पेशल लस्सी ज्यांच्या माध्यमातून 200 तब्बल आपल्याला स्पॉन्सर्स करण्यात आलेत. हे बॉक्स ते आपले नरेंद्र फराट, त्यांचे करत आपण आभार. रवींद्र घरत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सागर रवींद्र शेठ घरत एक दिग्गज पॅकर म्हणून देखील राहिले ओमकार, आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा असे ना तेव्हा त्यांचं नेहमीच दमदार योगदान लाभलं आणि सुप्रसिद्ध मच्छी व्यावसायिक म्हणून आम्ही त्यांची सातत्याने ओळख पाहिलीत. मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट देखील आपण त्यांचे MIDC तलोजामध्ये मच्छी कंपनीमध्ये पाहतो. ते रवींद्र शेठ यांचा सन्मान. संतोष ठाकरे पागड्याचा पाडा यांचा एक सन्मान आपण करूयात आणि लगेच जवळ आपण प्रवीण गायकर यांच्याकडे निवडूयात. या सामन्यामध्ये मॅचची झाली आहे त्या ठिकाणी सुरुवात. तत्पूर्वी एक कॅश प्राईज या स्पर्धेसाठी डोनेशन आलं तब्बल 2000 रुपयाचं. संतोषजी ठाकरे यांच्याकडनं त्यांचं मनपूर्वक आभार आणि जनार्दन पाटील यांचा शुभ सन्मान या मंचावरती होता. मॅचला झाली आहे या ठिकाणी सुरुवात आणि त्यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलंय. संतोषजी ठाकरे त्यांचे करूयात मनपूर्वक आभार. नाव बॅक टू क्रिकेट ओव्हर कॉमेंट्री बॉक्स. ऐकूयात रायगडचा पनवेल वाकडीचा रॉकस्टार प्रवीण गायकरला. संतोष ठाकरे साहेब शिवसेनेचा दमदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आपण पाहिलात. तो चलिए पहली गेंद के ऊपर बिल्कुल चौका मिला, लेकिन दूसरी गेंद के ऊपर आप देख सकते हैं जहां तक यह अंपायर 38 सर्कलच्या बाहेर. चला ऑनफिल्ड अंपायर डिसिजन या ठिकाणी घ्यावं लागेल. कदाचित एक कॅमेरा आपण पाहत आहे, परंतु काही कॅमेऱ्यामध्ये कव्हर होत नाही. एक स्ट्रेट कॅमेरा आपल्याला थोडासा नाही आहे, त्याच्यामुळे हे क्वचित होतं. कठीण असतं आपल्यासाठी. इंटरनॅशनल क्रिकेटसारखे आपले एवढे कॅमेरे नाहीत की प्रत्येक आपण निर्णय पाहू शकतो की कोण सर्कलच्या बाहेरून स्टार्ट घेणार की बाहेर उभा असतो. परंतु चला ऑनफिल्ड पंचांचा निर्णय. यहाँ पर सिंगल मिला है, फिर से एक बॉल बॉलर तैयार होते हुए. फुल टॉस बॉल उठाकर मारा जरूर है बॉलर के सर के ऊपर से. लॉन्ग ऑन की तरफ, साइड स्क्रीन की तरफ गेंद सीमा रेखा पार, 4 रन. माध्यमातून ऐकलत. गेंदबाजी के मार्ग पर देवाशीष में जिन्होंने शुरुआत काफी अच्छी दी थी बल्लेबाजी में, लेकिन गेंदबाजी में उनके ऊपर थोड़ा सा प्रहार. पहली गेंद के ऊपर बाउंड्री, दूसरी गेंद के ऊपर सिंगल, तीसरी गेंद के ऊपर चौका और चौथी गेंद के ऊपर भी चौका, यानी कि तीसरा बाउंड्री मिलता हुआ इस ओवर में. क्या बढ़िया यहाँ पर शुरुआत. लक्ष्य है टोटल मेरे ख्याल से 51 रनों का लक्ष्य है ओम साइद तलो से मजकूर टीम के सामने, लेकिन उसी लक्ष्य का पीछा करते हुए शुरुआत तो जबरदस्त मिली है. प्रति ओवर 13 चाहिए और वो 13 अब तक बने. ये शॉट अच्छा है, मिड विकेट और स्क्वायर लेग में कोई खिलाड़ी मौजूद नहीं, यानी कि 13 आए थे और उसमें एक और बाउंड्री जोड़ लीजिए. सीधा गेंद सीमा पार, चौका चौका.
गोरपे संघाचा प्रेक्षक आहे त्यांना थोडं विनंती करतो की आपण ड्रेस कोडमध्ये आहात दोघे तिघे जण, त्याच्यामुळे खेळाडूला किंवा पंचांना वाटतो तो खेळाडू आहे की काय, त्याच्यामुळे आपणास विनंती असेल आपण थोडंसं खुर्चीमध्ये बसा. 2 खेळाडू मला वाटतं 2-3 प्रेक्षक ड्रेस कोडमध्ये आहेत, तो चला काही हरकत नहीं है. तो चलिए यहाँ पर मिलेगा चौका और 4 की मदद से लगातार का ये तीसरा चौका बल्लेबाज भूषण पाटिल के बल्ले से 1 हैंडेड बल्लेबाजी इस खिलाड़ी के हमने देखी है और क्या बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन पूरे श्रृंखला में भूषण की ओर से. और बल्ले का लगा था बाहरी किनारा, विकेट कीपर ने फ्लाइंग यहाँ पर उड़ी मारी थी लेकिन पूरी तरीके से उड़ान में कामयाबी नहीं मिली. तब तक डॉट बॉल की समाप्ति और इसी के साथ पहला ओवर समाप्त. पहले ओवर के समाप्ति के बाद 4 चौके मिले, 1 सिंगल, रन बने 17 बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर. ओम साइद तलो से मजकूर आप जीतने के लिए चाहिए आने वाले 18 गेंदे और 18 में चाहिए 34 की जरूरत. और बिल्कुल वो भी खेलते हुए नजर आएंगे जब शो मैच होगा. सानिया डीजे नितिन और उनके खिलाफ खेलेगी प्राप्ति लाइव जीतू गुंदली, इनका मैच होगा और काफी जबरदस्त एक शो मैच हमें नजर आएगा. देखिए जब टूटने लगे हौसला तो बस ये याद रखना कि बिना मेहनत हासिल तक तो ताज नहीं होते, क्योंकि ढूंढ लेना अंधेरे में मंजिल अपनी दोस्तों, क्योंकि जुगनू किसी रोशनी के मोहताज नहीं होते. यहाँ पर मेहनत करनी पड़ेगी. जो धारसी निर्णय लिया था ना इस मैदान के ऊपर, उस निर्णय के ऊपर अमल बजावनी करनी पड़ेगी. लगातार 3 चौके भागे हैं यानी कि हमारे शास्त्री बुआ, इनके ओर से भी एक बॉटल वो दी जाएगी, मतलब ठंडा कूल पानी वहां पर आप पी सकते हैं. और इससे पहले सागर पाटिल ने भी 3 छक्के मारे जय खंडेश्वर गुरपी टीम के खिलाड़ी ने, और उसको भी वो बॉटल दी जाएगी. और ये लगातार 3 चौके यहां पर भी आपको नजर आते हुए. अंपायर से थोड़ी सी बातचीत करते हुए देख सकते हैं कि ओवर स्टेप फिर लाइन है जहां पर पांव कहां पर अगर गिरेगा तो नो बॉल गिरेगी. कभी कभी होता है जब पूछना भी बहुत जरूरी होता है, और ये अंपायर से जो लाइन टच का जो पैर आपका है वो नो बॉल कहां पर दिया जाएगा ये सब पूछताछ. लेफ्टी के खिलाफ लेफ्टी का इस्तेमाल, ऑफ स्टंप से बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. व्हाइट के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती है और इसी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 18 रनों के ऊपर. व्हाइट के लिए शायद रिव्यू यहां पर लिया है विकेट कीपर यानी कि फील्डिंग टीम. विकेट कीपर को अंदाजा था, शायद बॉलर को भी लग रहा था कि व्हाइट नहीं होगी, लेकिन अंपायर ने व्हाइट बॉल करार दिया. लेकिन उनके निर्णय को यहां पर चैलेंज दिया जो डीआरएस है वो लेना चाहते हैं. तो इट्स अ वाइट बॉल कॉल, थर्ड अंपायर डिसीजन. तो चलिए यहाँ पर 1 रन मिलेगा और इसी 1 रनों की मदद से स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर 18 रन आप जीतने के लिए चाहिए. 18 गेंदे और 33. हमारे साथी स्कोरर शुभम माली मैन फ्रॉम केबाले, एक युवा प्रतिभावान स्कोरर, हमें जानकारी देते हुए कि 18 गेंदों में आप चाहिए 33 रनों की आवश्यकता. बॉलिंग मार्ग पर आप देख सकते हैं बॉलर वहां पर सागर पाटिल. और फिर से एक बार लाइन खराब है, दिशा थोड़े से भटक रहे वहां पर गेंदबाज. देखिए ये समय नहीं आपके पास, आपने जो टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया था ना, तो इससे ही पता चला था कि आपके बॉलर के ऊपर आपको भरोसा है. लेकिन ये जो आप खराब गेंदें इतनी डालोगे ना तो फिर परेशानियों का सामना जरूर आपको करना पड़ेगा. ओ फुल टॉस बॉल, संगम राजे ताकतवर बल्लेबाज है और संगम राजे को बीट करते हुए डॉट बॉल की समाप्ति. यही करना है, लो स्कोर का मुकाबला है. 51 रन इतना बड़ा टारगेट नहीं यहां पर ओमकार, क्योंकि उस लक्ष्य को आसानी से भी पाया जा सकता है. अगर रोकना है तो फिर गैज खंडेश्वर गोरपे टीम को गेंदबाजी में दमखम दिखाना पड़ेगा. बड़ा शॉट खेला जरूर है, लॉन्ग ऑफ के ऊपर से, लंबे कद के खिलाड़ी थे लेकिन उनके सर के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा के पार. 6 रन.
आज खेल आप देख सकते हैं, ये खेला ये जादू टोना, ऐसे बहुत बड़े संगीत सुने, लेकिन अनिल डोपरी साहब भली बात ही जानते हैं कि टोना नहीं करना चाहिए, ये गलत बात है। तो चलिए बिल्कुल यहाँ पर पूरी तरीके से मिलेंगे, पूरे के पूरे आधा डजन 6 रन और 6 की मदद से रफ्तार के साथ अब आगे बढ़ रही है। रन संख्या पहुंची है 25। आप जीतने के लिए 16 गेंदे, 26 रनों की जरूरत। सच्चा योद्धा वही है जो घावों से नहीं, आपने जीत से प्रेरित होता है। अलोंग द कारपेट लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद, उठाएंगे, फील्ड करेंगे, मात्र सिंगल मिलेगा। संगम राज्य ने अपना काम तमाम किया। जय खांडेश्वर गौर पे एक ताकतवर टीम है दोस्तों, वैसे इतनी आसानी से हार तो मानेगी नहीं, लेकिन फिर भी पहले विकेट के लिए ओम साई तलो से मजकूर टीम की ओर से शुरुआत काफी जबरदस्त नजर आती हुई। शेर वो नहीं जो शिकार करता है, क्योंकि शेर वो है जो अपनी चाल से जंगल की सूरत बदलने की ताकत रखता है। यहां पर खेल थोड़ा सा मैं कहूंगा पलटा जरूर है ओम साई तलोसे की तरफ, लेकिन जय खांडेश्वर गोरपे टीम भी कच्चे गुरु के चेले नहीं है, ये भी बड़ा मैच खेल रही है और ये भी इस मैच में जान डालने की कोशिश जरूर करेंगे। 15 गेंदे 25 की जरूरत, सिर्फ 10 रन एक्स्ट्रा है बॉलरों के पास। बैकफुट पर जाकर पंच किया है, हवा में गेंद, गैप में मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से फ्लैट हिट, गेंद सीमा पार। इस ओवर में दूसरा छक्का, 6 रन। होगा गेंदबाज तो कोई भी बचाए मुझे इस बल्लेबाज के वार से। नितिन के पास बहुत अच्छे अच्छे संगीत है दोस्तों, आपको पता है हमारे आदिवासी संगीत के गाने भी कितने हल्दी में दमदार बजते हैं कि पलसाचा पान नांदा या बेसना तरप्याचे मुचिक व नाचाया, ऐसे बड़े संगीत है। ये भी उड़ा दिया है सीधा ब्लैक स्क्रीन के ऊपर से, हवाई यात्रा लेकर गेंद सीमा रेखा के पार, छक्का। आहे बढिया संगीत, रानामध्ये जाईन करदा खुरीन पण धुंदऱ्याचाच नवरा करीन, वर बेगीन चढगो सुंदरा, गाड़ी लागले धुंदरा। और धुंदरे गांव का सानिया डीजे साउंड सर्विस का बेताज बादशाह नितिन को यहाँ पर आप देख सकते हैं। रविंद्र घरत साहब भी खुश हैं क्योंकि उन्हें भी पता है कि जिस तरीके से देवी चपाड़ा के मैदान के ऊपर जब नाइट टूर्नामेंट का दमदार आयोजन होता है और उनके द्वारा भी हमेशा बड़े बड़े टीम को पैक किया जाता है। इसी के साथ ओवर की समाप्ति, महंगा ओवर हमें देखने को मिला और 2 ओवर के समाप्ति के बाद 39, लक्ष्य 51 का, 12 गेंदे और 12 की जरूरत। तो चलिए 2 ओवर के समाप्ति के बाद काफी रफ्तार के साथ इस ओवर में 22 रन आए ओमकार और पहले ओवर में 17 मिले, यानी कि 2 ओवर में ही मैच को पूरी तरीके से अपने गिरफ्त में ला दिया है ओम साई 11 तलों से मजकूर। और भूषण वन साइडेड बल्लेबाजी, यहां पर वन साइड हीरो, यहां पर बल्लेबाजी में वो दमखम दिखा। इस मैच में भी लगातार 3 चौके 2 छक्के, यानी कि नाबाद वो बल्लेबाज खेल रहा है व्यक्तिगत 25 रनों के ऊपर। क्या शानदार बल्लेबाजी, ये भी लपेट लिया है, घुटना टेका, बड़ा शॉट खेला, लॉन्ग ऑन खाली है, सीधा जाएगा भूषण पाटिल के बल्ले से, तीसरा धमाका, 6 रन। हमारी सेलिब्रिटी जो निश्चित तौर पर देखेला गया था चिंचपाड़ा के मैदान के ऊपर, लेकिन ये मैच फिनिश हुआ, भूषण पाटिल अपने स्टाइल में फिनिशिंग किया और ओम साई तलों से मजकूर गोस टू द सुपर 6। सामनावीर नो डाऊट भूषण पाटील ठरलाय, ज्याने दमदार फलंदाजी करत असताना 4 षटकार 3 चौकार लगावलेत आणि 9 बॉल मध्ये 37 धाब्यांची अफलातून इनिंग साकारली। तो भूषण ठरला या सामन्याचा सामनावीर। भूषण याबाबत लाईनअप करून गोरपे संघ देखील मैदानातून बाहेर या आणि लाईनअप करून मैदानात जा। ओम साई तलोचे मजकूर हाडलक या ठिकाणी गोरपे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। बघा प्रत्येक टीमला मी महत्त्वाचे अनाउन्समेंट करतो की मॅन ऑफ द सिरीज साठी
ही तुमची शेवटची मॅच असेल, ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्याच्यानंतर आपण मॅचकडे जाऊया. जी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, उसाटणे संघ तर नाही आहे या स्पर्धेमध्ये, परंतु स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या नावानं आज सरवली संघ म्हणजे या स्पर्धेमध्ये आपला चौथा मॅच केलेला सुपर 12चा आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच CSK सिद्धी करवले आणि टॉस जिंकला मला तर वाटतंय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवली संघानं आणि निर्णय घेतला आहे फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंग करायची.